नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची आज शपथ घेणार आहेत। राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे। शपथविधी सोहळ्यासाठी राजधानी दिल्ली सजलेली आहे। मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी नेत्यांना फोन यायला आता सुरुवात झाली आहे। राजनाथ सिंग, नितीन गडकरी, जयंत चौधरी, जितेंद्र मांझी, अनुप्रिया पटेल यांना फोन आल्याची माहिती कळते। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे, मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी नेत्यांना फोन यायला सुरुवात झाली आहे। आज संध्याकाळी मोठा शपथविधीचा सोहळा होणार आहे, मात्र यामध्ये कोणाला मंत्रिपद मिळणार याबाबत मोठी उत्सुकता होती। यामध्ये राजनाथ सिंग, नितीन गडकरी हे पहिल्या फळीतले भाजपचे नेते जे आधीच केंद्रीय मंत्री आहेत आणि आता पुढच्या टर्ममध्ये सुद्धा केंद्रीय मंत्री असणार आहेत। त्याचप्रमाणे जयंत चौधरी, जितेंद्र मांझी आणि अनुप्रिया पटेल यांना फोन आल्याची माहिती कळते आहे। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे दिल्लीतल्या या सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जातोय आपण रामकडे। राम, कोणाला फोन येणार याची मोठी उत्सुकता होती, कारण हेच मंत्रिमंडळामध्ये आज शपथ घेणार असल्याचं कळतंय। कोणाकोणाला फोन आल्याचं कळतंय, काय काय नेमके तपशील आहेत? दोन तीन मुद्द्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे। पहिला मुद्दा म्हणजेच की मागील मंत्रिमंडळामधील किती मंत्र्यांना रिपीट केलं जातं, तर त्यापैकी आपल्याला माहितीनुसार राजनाथ सिंग आणि नितीन गडकरी या दोन्ही केंद्रीय मंत्री जे मागच्या सरकारमध्ये होते त्यांना फोन गेल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। दुसरा मुद्दा, NDA घटक पक्षातील किती लोकांना फोन गेलेले आहेत, तर त्याच्यामध्ये अनुप्रिया पटेल अपना दल उत्तर प्रदेशमधल्या त्या नेत्या आहेत, त्यांना फोन गेलेले आहेत मंत्रिपदाच्या शपथीसाठी। जयंत चौधरी की जे आत्ता भाजपसोबत आलेले आहेत, पश्चिम UPमध्ये त्यांचा दबदबा आहे, त्यांनासुद्धा फोन गेलेला आहे। आणि जितेंद्र मांझी जे की बिहारचे आहेत आणि त्यांचीसुद्धा हम नावाची पार्टी आहे, त्यांनासुद्धा फोन गेलेले आहेत। त्यामुळे आता फोन जाण्याचा सिलसिला जो आहे तो सुरू आहे। आणि JDU-मधून ललन सिंग आणि रामनाथ ठाकूर या दोघांना फोन गेल्याची आपल्याला माहिती मिळते। आणि त्याचबरोबर हे सगळे जे फोन करतात ते प्रल्हाद जोशी जे आहेत ते फोन करत आहेत। आणि TDPला सुद्धा दोन खासदार जे आहेत ते शपथ घेणार आहेत, पेमासानी चंद्रशेखर आणि राम मोहन नायडू हे दोघंजण सुद्धा शपथ घेणार असल्याची माहिती मिळते। ज्यांना फोन गेलेले आहेत त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बोलवलं जाणार आहे 11:30च्या सुमारास। आता 9 वाजलेले आहेत, साधारणतः 2.5 तासानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी बैठक होणार आहे। आणि जे मंत्रिमंडळामध्ये नवीन मंत्री असणार आहेत, मग ते NDA घटक पक्षातील असतील, ते भाजपचे असतील, तर ते सर्व मंत्री जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत। आणि मग तिथून ती भेट झाल्यानंतर नंतर संध्याकाळचा शपथविधी होईल। लक्ष लागलेलं आहे ते म्हणजेच की शिवसेनेकडे आणि राष्ट्रवादीकडे चर्चा अशा पण आहेत की राष्ट्रवादीला यावेळेस कदाचित दिलं जाऊ शकते की नाही, अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। तर इकडे शिंदेकडे श्रीरंग बारणे की प्रतापराव जाधव या दोघांचं दावा आहे, कारण प्रतापराव जाधव 4 टर्म आहेत, श्रीरंग बारणे 3 टर्म आहेत। त्यामुळे दोघांपैकी कोणाला दिलं जाते हे पाहावं लागणार आहे। अद्याप या दोघांना फोन आले नाही आहेत, कारण हे NDA घटक पक्ष आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी। त्यामुळे या दोघांच्या वाट्याला कोणतं मंत्रिपद येत आहे, किती मंत्रिपद येत आहेत याकडे लक्ष लागलेलं असेल। आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय मी, इंडिया गेटच्या परिसरामध्ये आहे आणि हा पाठीमागे बॅनर आहे की जिथे मोदींचं 3rd टर्म रनिंग असे वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर लावल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि फिर एक बार मोदी सरकार असे हे बॅनर लावलेले आहेत। हा संपूर्ण इंडिया गेटचा परिसर आहे आणि संपूर्ण या ल्युटन्स दिल्ली परिसरामध्ये अशा पद्धतीचं बॅनर लावलेले आहेत आणि स्वागत केलं जातंय। उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या 2 ठिकाणी जागा कमी आलेल्या आहेत भाजपच्या आणि तिथून 2000 पेक्षा जास्त। अगदी राम, या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा, कारण या शपथविधी सोहळ्याकडे फक्त देशाचं नाही तर संपूर्ण जगभराचं लक्ष आहे, कारण मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत। आणि मुख्यतः कोणाला आता पुढे फोन कॉल येत आहेत आणि कोण नेमके आज मोदींबरोबर शपथ घेणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। वेळोवेळी आपल्याकडून माहिती घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।